सोमवार दिनांक 20 एप्रिल 2026 रोजी घेतलेली पत्रकार परिषद ही पूर्णपणे शिवसेना संपर्क प्रमुख सुषमाताई अंधारे यांना उद्देशून होती। त्यांच्या कार्यपद्धतीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून त्याबाबत खुलासा करण्याची जबाबदारी त्यांचीच आहे। नव्यानं करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका या घाईघाईत व कोणतीही सखोल चौकशी न करता करण्यात आल्याचा आरोप करत त्या सर्व नेमणुका तात्काळ स्थगित कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली। तसेच सुषमा अंधारे यांची संपर्क प्रमुख पदावरील निवड रद्द करावी अशी ठाम भूमिका मांडण्यात आली। शिवसेना पक्षाने मला खूप काही दिले असून मी आयुष्यभर पक्षाचा ऋणी राहीन। 2 वेळा जिल्हा प्रमुख, 1 वेळा शहर प्रमुख तसेच इतर अनेक जबाबदाऱ्या मी प्रामाणिकपणे पार पाडल्या आहेत। माझ्या निष्ठेवर प्रश्न उपस्थित करणारे लोक स्वतःच संशयाच्या भोवऱ्यात आहेत असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले। काही पदाधिकाऱ्यांकडून खालच्या पातळीवर जाऊन वैयक्तिक बदनामी केली जात असल्याचा आरोप करत ही प्रवृत्ती तात्काळ थांबवावी, अन्यथा संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला। कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही या म्हणीप्रमाणे खोट्या आरोपांनी माझ्या निष्ठेवर व कार्यांवर कोणताही परिणाम होणार नाही। मात्र जाणीवपूर्वक बदनामी करणाऱ्यांविरोधात अब्रू नुकसानीचा दावा न्यायालयात दाखल करण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले। तसेच या संपूर्ण प्रकरणाचा कायमस्वरूपी तोडगा निघावा यासाठी पक्षप्रमुखांच्या उपस्थितीत बैठक घेऊन सर्व संबंधितांनी समोरासमोर चर्चा करावी अशी मागणी करण्यात आली। या पत्रकार परिषदेत सर्वश्री शशिकांत बिराजदार, भवन अण्णा माने, जगदीश कलकेरी, पद्माताई म्हणता, सुमित भांडेकर, सुरेश शिंदे, नाना मोरे, सोमनाथ तोडकरी, अशोक बोकेवाले, गणेश ओटकर, सिकंदर नदाफ, रमेश शिकरे, नागेश पारधे, नीता राठोड, यल्लम्मा अडकी, राम रातल्लू, राहुल भणगे आदी शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते। मी जर विचारत असाल निष्ठावंत शिवसैनिकाला तर ते माझ्यासारखा निष्ठावंत शिवसैनिक खपून येणार नाही, हे आम्हाला अजिबात आवडलेलं नाहीये। आदरणीय बाळासाहेब आणि आदरणीय उद्धवजी आतापर्यंत जे लोक जिल्हा प्रमुख म्हणून केले, मला अनेक पदं दिली। मला पदं देताना कधी त्यांनी मला विचारलं नाही तू कोणत्या जातीचा आहे, तुझं काय आहे, तुझ्याकडे पैसा आहे की नाही, हे न बघता त्यांनी फक्त निष्ठा बघून माझं काम बघून असं प्रत्येकाला त्यांनी पदं देत गेलेले आहेत। या ताई आल्यानंतर हे जे चुकीचं इथं वागलेले आहेत, गेले 4 महिने झालं जे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये गद्दारी करून वेगवेगळ्या पक्षाच्या चिन्हावर लढवलेल्या लोकांना सुद्धा अजून त्यांच्यावर तुम्ही कारवाई करत नाही। पहिल्या दिवशी तुम्ही सांगितलं 2 दिवसात कारवाई करते, परंतु अद्याप त्यांच्यावर कारवाई नाही। आणि जे चुकीच्या लोकांना निवडलेले आहेत तुम्ही, असे पदाधिकारी वैयक्तिक लेवलला जाऊन माझ्यावर बदनामीचे अनेक आरोप करतायत। हे मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख असताना मी सहन केलं होतं, पण आता मी सहन करणार नाही। आता मी निष्ठावंत शिवसैनिक आहे, शिवसैनिक म्हणून हे मी अजिबात सहन करणार नाही। अशा पदाधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये कायदेशीर कारवाई करण्याचा मी इशारा या आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिलेला आहे। आणि आदरणीय उद्धवजींकडे आम्ही सांगणारच आहोत की सुषमाताई अंधारे या चांगल्या वक्त्या आहेत, एक चांगल्या प्रवक्त्या आहेत, परंतु जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून ते काम करू शकत नाहीत, ते करणार नाहीत, ते आम्हाला न्याय देऊ शकत नाहीत। म्हणून त्यांच्या जागी एक निष्ठावंत मुंबईचा पुरुष असलेला जिल्हा संपर्क प्रमुख, स्थानीय लोकाधिकार समितीच्या माध्यमातून तयार झालेला जिल्हा संपर्क प्रमुख आम्हाला द्यावा। त्यांनी नेमलेले सगळे स्थगित करावे। स्थगिती देऊन जे आता जो वर्ष चालू आहे, वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची जन्मशताब्दी वर्ष आता सुरू आहे, त्या जन्मशताब्दी वर्षाला